हाय नमस्ते, मी हर्षदा. स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरून कळाला असेल. बरं, इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे त्यामुळे आवाज येईल. सो सॉरी, मी त्याला काही नाही करू शकत कारण आपण आवाज थांबवू नाही शकत येतो. तर आजचा हा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे व्हॅलेंटाईन डे. पण हा व्हिडिओ नुसता व्हॅलेंटाईन डेशी रिलेटेड नाहीये किंवा नसू शकतो, कारण हे गिफ्ट जे आहेत ते आपण कधीही कोणाला म्हणजे बर्थडेला असू दे, फ्रेंडशिप डेला असू दे किंवा काही वेगळं छान ओकेजन असू दे, तर त्याच्यासाठी आपण बनवू शकतो. आणि आपण स्वतःच्या हाताने प्रेमाने बनवलेलं जे गिफ्ट असतं त्याची काही अशी वेगळी किंमत नसते. ते खूप छान असतं, त्याची किंमत आपण लावूच नाही शकत. तर ते खूप प्रेमाने दिलेलं असतं, प्रेमाने केलेलं असतं. सो अशाच काही गिफ्ट आयडियाज मी शेअर केलेल्या आहेत व्हिडिओमध्ये. तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. सो पहिल्या DIY साठी इथे मी कार्डबोर्ड घेतलेला आहे आणि तुम्हाला कळेलच पुढे मी याचं काय बनवते. तर माझ्या आवडीप्रमाणे मी इथे डिझाईन काढून घेतलेलं आहे आणि ते मी कट करून असं सेम मी व्हाईट कलरमध्ये पण मी कट करून घेतलेलं आहे, कटआउट असं. याचा रेफरन्स मी Amazon ॲपवरून घेतलेला होता. आता ह्याला मास्किंग टेपने मी सगळीकडून कव्हर करून घेतलेला आहे आणि जे व्हाईट कलरचे कटआउट होते त्याच्यावरती मी म्हणजे डिझाईन त्याचं जे कसं आहे काय आहे ते ड्रॉ करून घेतलेलं आहे. असं मी दोन्ही पेपरवरती करून घेतलंय. आता यानंतर त्याला मी माझ्या पद्धतीप्रमाणे छान कलर करून घेणार आहे, जी मला कलरची थीम सुचलेली आहे किंवा आवडलेली आहे त्याप्रमाणे. त्याच्यानंतर त्याला मी कार्डबोर्डला स्टिक करणार आहे फेविकॉलच्या मदतीने आणि मग कार्डबोर्डला किती क्यूट दिसत आहेत ना. तर आणि ते झाल्यानंतर कार्डबोर्डला बॅक साईडला मॅग्नेट लावणार आणि हे छान आपले फ्रीज मॅग्नेट जे आहेत ते रेडी होणार आहेत. खूप क्यूट दिसत आहेत, तुम्ही बघा. तर आता नेक्स्ट DIY साठी इथे मी अगेन कार्डबोर्डचा यूज केलेला आहे. तर कार्डबोर्डचे असे 6 पीस मी कट करून घेतलेले आहेत सर्कल शेपमध्ये आणि त्याला असं फेविकॉल लावून घेतलेला आहे पूर्ण सगळ्या साईडला आणि त्याला अशा व्हाईट कलरच्या स्ट्रिप्स ज्या आहेत त्या कट करून घेतल्यात आणि मग त्या अशा स्टिक करून घेतलेल्या आहेत, जेणेकरून आपला जो कार्डबोर्ड आहे तो सगळीकडून हाईड व्हावा आणि पूर्ण एक सिंगल पीस दिसावा याच्यासाठी. आता त्याच्यानंतर मी मला हवेत तसे वेगवेगळे डायग्राम ज्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत ह्याच्यावर. तर आधी मी याच्यासाठी आहे ना वॉलपुट्टीचा यूज करणार होते या म्हणजे हा DIY बनवण्यासाठी, पण म्हटलं आपण जरा वेगळ्या पद्धतीने ट्राय करूया. सो आता इथे मी काय करते, जो शेप आहे त्याला मी कुठेही टच करणार नाही आहे. त्याच्या आजूबाजूने जे आहे त्याला मी फेविकॉल लावून घेणार आहे आणि तो थोडासा ना थिक आहे, मी डायरेक्ट टाकला होता, तर तो थोडासा पातळ करून मग लावायचा. आणि त्याच्यावरती मी ही माझ्याकडे सँड होती म्हणजे समुद्राची रेती, तर ती मी त्याच्यावरती टाकून घेतलेली आहे. तुम्ही रेती नसेल तर रांगोळीचा पण यूज करू शकता. व्हाईट रांगोळीला कलर करू शकता आणि ती मिक्स करून म्हणजे ब्लॅक आणि व्हाईट अशी थोडी किंवा म्हणजे तसं कॉम्बिनेशन करू शकता आणि मग ते करू शकता. सो आता इथे बघा किती छान दिसतंय. मी पूर्ण डॅबडॅब करून काढून घेणार आहे ती रेती. समुद्राच्या रेतीवरून आठवलं, तुम्हाला कोणाकोणाला समुद्रावर म्हणजे बीचवर जायला आवडतं ते मला खाली कमेंट करून सांगा. तेवढंच आपलं छान इंटरॅक्शन वाढेल. सो आता पुढे मी परत काय करणार आहे ना, सेकंड लेअर लावणार आहे. त्याच्यासाठी मी परत एकदा फेविकॉल आणि पाणी मिक्स म्हणजे जे मिक्सचर होतं ते त्या रेतीवर लावून घेतलं आणि त्याच्यावर परत एकदा रेती टाकली. इथे दिसतंय तुम्हाला. पण आता हे जे आहे ना, ही थर्ड स्टेज आहे की आपले ते सेकंड लेअर वाळल्यानंतर मी ते लावून घेतलेलं आहे फेविकॉलचं पाणी, म्हणजे जेणेकरून ते अशा कडक होणार आणि वाळू जी आहे ती रेती ती निघणार नाही आहे, बिलकुल हाताला लागणार नाही. म्हणजे इथे काय केलं की 2 वेळा रेतीचा थर लावला आहे आणि तिसऱ्या वेळा फक्त वरून फेविकॉलचं पाणी लावलं आहे. आता इथे जे शेप जे आहेत त्याच्यात मी कलर करून घेणार आहे आणि इथे आपले छान कोस्टर्स रेडी झालेले आहेत. तर आपण आता आपल्या पुढच्या DIY कडे वळूयात. तर इथे माझ्याकडे हा ना एक मग्गा होता आणि मला तो टाकून द्यायचा नव्हता कारण थोडासा जवळ येतो माझ्या खूपच. तर त्याला ना असा क्रॅक गेला होता आणि मला एवढं वाईट वाटलं होतं, पण म्हटलं ह्याच्यावर काहीतरी छान करेन मी. सो आता करते. तर इथे मी मला हवं आहे तसं थोडं डायग्राम काढून घेतलेलं आहे आणि इथे मी पेपर स्टिक करून घेतलेला आहे असं बोळा करून, जेणेकरून तिथे उंचवटा येईल. जिथे जिथे मला फुगीर भाग हवा आहे ना तिथे तिथे मी हा पेपर लावलेला आहे. ओके, तर आता हे सगळं लावून झाल्यानंतर इथे मोल्डेड क्लेचा यूज करणार आहे आणि तो क्ले मी असा स्प्रेड करून ते तुम्हाला कळेल की कसं करते. सो मी ते असं लावून घेणार आहे आणि जशी जशी मला डायग्राम हवी आहे तसं तसं मी ते करत जाणार आहे आणि त्याच्यात ते डिटेल्स ॲड करत जाणार आहे. तर इथे आता तुम्ही बघूनच करणार आहेत ह्या गोष्टी. म्हणजे तर थोडंसं डिटेलिंगसाठी तुम्हाला साईडला दिसत असेल तिथे हात लावते, त्याच्या बाजूला पण मी असं थोडंसं लाईन केलेल्या आहेत की थोड्याशा आपल्या कपड्यांच्या घड्या किंवा ते पूर्ण कलर केला ना की कळणार आहे. आता इथे मी हेअरचा पार्ट करते. तर अशा पद्धतीने मी हे सगळं कंप्लीट करून घेते. आणि तुम्हाला अजून एक व्हिडिओ जो आहे माझा, मी लास्ट इयर व्हॅलेंटाईन डेसाठी जे DIYs
गिफ्ट आयडियाचा केला होता, तर तो पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईन, तो पण तुम्ही बघून घ्या. आता इथे कलरिंगचा पार्ट आहे, सो कलरिंग करून घेते. तर कलरिंगमध्ये काही नाही, ॲक्रेलिक कलर्सच यूज केलेले आहेत आणि पूर्ण कलर करून झाल्यानंतर त्याच्यावरती वॉर्निश अप्लाय केलेला आहे, म्हणजे आपला कलर जो आहे तो प्रोटेक्ट राहील. आता इथे थोडंसं फिनिशिंग करून घेतलेलं आहे हेअरसाठी, की थोडं वेगळं वाटावं म्हणून. आणि नंतर काही नाही, असं थोडंसं हे लेटर्स लिहिते लव असं. आपला छान सुंदर सजवलेला डेकोरेट केलेला मग रेडी झालेला आहे. येस, तर आता आपण वळूया आपल्या पुढच्या DIYकडे. तर इथे माझ्याकडे एक कंटेनर होतं, सो त्याचा यूज मी इथे केलेला आहे. आता इथे ही जुनी टी लाईट जी असते, तर तिचा जे वात लावायचा जो पोर्शन असतो तो मी त्याचा काढून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोरा लावून घेतलेला आहे. या जुन्या मेणबत्त्या शिल्लक होत्या भरपूर साऱ्या, तर त्याचं म्हटलं त्याच्यातून एक कॅन्डल तयार करणार आहे मी आता. सो या तुटलेल्या आहेत, तर त्या मी काचेच्या बोलमध्ये ज्या आहेत त्या थोड्या अशा तोडून तोडून क्रश करून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर इथे मला पिंक कलर हवा होता थोडासा असा, तर पिंक कलरची मेणबत्ती टाकलेली आहे. तुम्ही पिंक कलरचा किंवा रेड कलरचा जो तुम्हाला कलर हवा आहे तसा वॅक्स क्रेयॉन पण टाकू शकता. आता इथे मी दाखवलं होतं, तर त्या मेणबत्त्यामधून जे वात निघाली होती तर ती मी त्याच्यात टाकणार आहे आता. तर तिथे तुम्ही बघितलं की मी डबल बॉईल मेथडने मेण जे आहे ते गरम करून घेते आणि इथे मी कंटेनरला आतल्या बाजूने कलर करून घेतलेला आहे. सो समजून घ्या, खूप गडबड होत असेल तर परत मागे जा बघा. अशा पद्धतीने हा कंटेनर जो आहे तो आतून कलर केलेला आहे. आता माझ्याकडे काही हे एसेन्शियल ऑइल आहेत, तर त्याचा यूज मी या मेणबत्तीमध्ये करणार आहे, म्हणजे सेंटेड मेणबत्ती तयार होईल आपली. तर म्हणजे खूप सोपी प्रोसेस आहे, तुम्ही करून बघा आणि खूप छान. आता हे 2 लेअरमध्ये मी लावणार आहे ही, आणि तुम्हाला बघूनच सगळं कळत असेल की काय आणि कसं केलं आहे. सो खाली आहे तो थोडा डार्क कलर आहे आणि वरती आहे तो थोडा लाईट कलर आहे, असं 2 लेअरमध्ये होणार आहे. सो आपली कॅन्डल रेडी झाली आहे. आय होप तुम्हाला आजचे हे DIYs किंवा या गिफ्ट आयडियाज आवडले असतील. मी मराठीमधून कॉन्टेंट बनवण्याचा ट्राय करते, सो प्लीज 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 तुमचं असंच प्रेम राहू देत. आपण खूप छान ग्रो करतोय आणि तुमच्याबरोबर मला खूप छान ग्रो व्हायचं. लाईक करा, शेअर करा, आणि जर तुम्ही मला फर्स्ट टाइम बघत असाल, चॅनलवर नवीन असाल, तर बाकीचे व्हिडिओ बघा, ते आवडले तर आणि तरच सबस्क्राईब करा. त्याशिवाय मी तुम्हाला म्हणणार नाही मला सबस्क्राईब करा म्हणून. सो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा. धन्यवाद.